नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला CTETचा सिलॅबस आणि टेटचा सिलॅबस 2017ला आणि 2022ला जी आपण टेट एक्झाम दिलेली आहे त्याचप्रमाणे CTET. तर काही जणांना CTET ही कशी हिंदी सब्जेक्ट असल्यामुळे त्यांना जरासं अवघड जाते. तर हे आपण कसं समजून घेऊ आणि कशा प्रकारे करू शकतो अभ्यासाचं प्लॅनिंग वगैरे ते आता मी कसं म्हणजे माझ्याबद्दल मी जसा अभ्यास केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. तर इथं मी थोडे नोट्स काढलेले आहेत ते तुम्हाला सांगते. तर CTETचा सिलेबस पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. तर CTETचा पेपर कसं असतो हा हिंदीमध्ये असतो कारण की सेंट्रल CBSE बोर्ड येतो त्यामुळे. तर काही जणांना काय होते की मराठी आपल्याला मातृभाषा मराठी असल्यामुळे अचानक हिंदीमध्ये भाषेत ते पेपर असल्यामुळे आपल्याला तो जरा समजण्यासाठी अवघड जाते. तर आपण काय करावे तर पहा, तर पेपर 1साठी असते CDP हा 30 मार्काचा असतो. त्याचप्रमाणे EVS तो पण 30 मार्क. मॅथ्स, लँग्वेज फर्स्ट आपण 2 लँग्वेज सिलेक्ट करायचे असतो. लँग्वेज फर्स्ट मराठी किंवा लँग्वेज दुसरा असे 2 लँग्वेज आपण सिलेक्ट करायचे असते. मराठी, हिंदी, इंग्लिश अशा प्रकारे. मग तर ते कसे असतात की प्रत्येकी 30-30 मार्काचे असतात. तर CDP म्हणजेच काय पण जे आपण CDPचा जो प्रश्न असतात तर ते 30 मार्काचे असतात. आणि EVS म्हणजे जे पहिलीचे 5वीचा जो सिलेबस आहे CBSE बोर्डचा तो तुम्ही त्यातून वाचला तरी चालेल, पण त्याच्यामध्ये देखील 30 मार्क डिवाईड केलेले असतात. 15 मार्काचे पेडॉलॉजी आणि 15 मार्क हे आपले EVSसाठी असतात. आणि त्यामध्ये देखील कसे असतात की पेडॉलॉजी म्हणजे काय की मुलांना म्हणजे तुम्ही कशाप्रकारे हे शिकवू शकता. तर मुलांना तुम्ही पेडॉलॉजीमध्ये शिकवणार कसं याबद्दलचे तुम्हाला ते प्रश्न असतात, त्याला आपण पेडॉलॉजी म्हणू शकतो. तर लँग्वेजमध्ये देखील 2 असे भाग केले जातात. त्याचे पण 15 मार्क आहे पेडॉलॉजी आणि 15 मार्क लँग्वेज. मग लँग्वेजमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ असतात, व्याकरण असते आणि त्याचप्रकारे लँग्वेज दुसरी जी तुम्ही निवडणार त्याच्यामध्ये देखील तसंच की पॅरेग्राफ येणार. प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये काही म्हणजे ग्रामर असणार. मग ग्रामर असेल आणि ह्याच्यामध्ये देखील 15 मार्काचा पेडॉलॉजी आणि लँग्वेज 1 लँग्वेज 2मध्ये देखील पेडॉलॉजी हा 15 मार्काचा पेडॉलॉजी असतो. त्याचप्रमाणे पेपर 2. तर पेपर 2चं देखील CDP हा पेपर 2ला देखील CDP 30 मार्काला असतो. त्यानंतर SST असतो. तुमचा जर सायन्स आर्ट्सवाले असतील तरी SST म्हणून असतो आणि जे सायन्सवाले असतात तर त्यांच्यासाठी सायन्स अँड मॅथ्स असे पेपर असतात. तर SSTवाल्यांना ते सायन्स आणि मॅथ्स असतो त्यांना देखील 60 प्रश्न असतात आणि SST सोशल सायन्सवाल्यांना देखील 60 प्रश्न असतात. त्याचप्रमाणे लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हे देखील तशाच प्रकारे 30-30 मार्काला असतात. 15 प्रश्न पेडॉलॉजीवरती असतात आणि 15 प्रश्न त्या लँग्वेजवरती विचारले जातात, ज्याप्रमाणे पेपर फर्स्टचं मी सांगितलं आहे तसं. तर SSTचं काय करायचं आहे आपण की ते 6वी ते 8वीची जी पुस्तक आहेत CBSEची ते पुस्तक आपण या ठिकाणी रेफर करायचं आहे. तर इथं लँग्वेज काय तुम्ही मराठी निवडू शकता किंवा हिंदी निवडलं तरी चालेल. तर यामध्ये तुम्ही जास्त करून ग्रामरचा अभ्यास करत बसायचा नाही आहे या दोन्हीमध्ये देखील. आणि त्याचप्रमाणे दोन्हीचा देखील सिलेबस हा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्हींचा सिलेबस देखील हा कसा असतो थोडा सेमच असतो. म्हणजे CDP दोन्हींचा CDP सेमच असतो. प्रश्न एवढे काही डिफरन्स नसतात. त्याचप्रमाणे तुम्हाला फरक लँग्वेज इथं पण लँग्वेज आहे, इथं पण लँग्वेज आहे. हे 30 60 झाले, 60 70 80 90 प्रश्नांचा तुमचा अभ्यास इथेच होतो. फक्त तुम्हाला वेगळा अभ्यास काय करायला लागतो की सायन्सवाले असतात त्यांनी मॅथ्स इथं EVSचा असतो आणि इथं फक्त SSTचा अभ्यास करावा लागतो. आणि पेपर सेकंडवाल्यांना कसं मॅथ्सवाल्यांना इथं मॅथ्स असतात, गणित असतात 60 मार्काला आणि आर्ट्सवाल्यांना कसं SST म्हणून सोशल सायन्सचे इथं क्वेश्चन असतात. तर अभ्यासाचं नियोजन आपण कसं करायचं ते पाहू. तर सुरुवातीला काय करायचं की सिलेबस काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. तर आपण काही जण काय करतात की म्हणजे वाचत जातात किंवा यूट्यूब बघत जातात. मग हा यूट्यूबचा चॅनल बघितला, तो बघितला, ते व्हिडिओ बघितला, मग गोंधळून जातो. आपल्याला काहीच समजत नाही की काय करायचं आहे, कसं करायचं. ह्याचं बघितलं थोडा वेळ, मग परत नको राहू दे, हे काही समजत नाही, दुसरं चॅनल बघूया, नाही ह्याचं पण काही समजत नाही. मग अशातच आपला वेळ जातोय निघूनमध्ये. मग कसं करायचं की तुम्ही काय करायचं सुरुवातीला आपण की सिलेबस काय आहे म्हणजे मागील वर्षीचे जे काही प्रश्न वगैरे प्रश्नपत्रिका असतात त्याचा आपण अभ्यास करायला घ्यायचा आणि त्या
प्रश्नपत्रिकामधून आपल्याला काय समजते, आपण पुस्तक वाचायला घ्यायचं नाही डायरेक्ट, का की आपण प्रश्नपत्रिका पाहायची. प्रश्नपत्रिका बघितल्यामुळे आपल्याला समजतात की काय प्रश्न आहे, कसे प्रश्न आहेत आणि आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे हे आपल्याला त्यातून समजतं. म्हणजे कमी वेळात आपण अभ्यास कसं करू हे तुम्हाला मी सांगते. तर त्यामुळे काय करायचं, सिलेबस आधी आपण बघितला ना, सिलेबसच्या बाहेर अजिबात जायचं नाही. सिलेबस ठरलेलाच असतो तो. आता पेपर सेकंड येणार असेल तर तुम्ही 6वी ते 8वी पुस्तिका रेफर करायचं, फक्त SST. बाकी सगळं काय आपल्याला हे लँग्वेज काय तुम्ही करू शकता, प्रश्न पॅरेग्राफपासून हे काहीच आहे. फक्त तुम्हाला जास्त फोकस CDP आणि SSTवर करायला लागेल. आणि मॅथमॅटिक्स सायन्सवाल्यांना काय मॅथ्स जमतच असतं एवढं, त्यामुळे काय त्यांचा प्रश्न नाही. मग लँग्वेजवरती एवढं काय हे आपल्याला वाटत नाही. पॅरेग्राफ असतात दोन्हीकडे थोडेफार आणि 4-5 प्रश्न कसे ग्रामरचे असतात आणि ते ग्रामरचे पण एवढे काही टफ नसतात क्वेश्चन. आणि कम्पेअर TETपेक्षा CTT ही इझी असते. आणि TETचे पेपर हे TETचे कसे पेपर जरा असं टफ असतं लेवल, त्यामुळे तुम्ही CTTकडे वळला तरी चालेल. आणि काही जणांचं कसं असते, CTT इझी असते पण कसं की आता खूप गॅप पडलेला आहे, आपलं लग्न झालं 10 वर्ष 15 वर्ष आणि एक्झाम CTT म्हणा टेटचे एक्झाम देखील होत नाहीत शिक्षक भरतीमध्ये. मग त्यामुळे कसं अभ्यासाची लिंक देखील तुटलेली असते, त्यामुळे कसं काय आपल्याला समजत नाही आणि गोंधळून जातो. तर सिलेबस आधी सुरुवातीला तुम्ही समजून घ्यायचा आहे. नंतर काय करायचं की जे आपल्याला येते ते जास्त न करता एकदाच वाचले, म्हणजे जे तुम्हाला समजते. आता काही म्हणजे क्वेश्चन पेपर्स आता त्यांची म्हणजे रचना कशी असते की रचना कसे काही कठीण शब्द असतात हिंदीमधले वगैरे, ते वर्ड आपल्याला समजत नाही, मग ह्याला काय म्हणायचं कन्फ्यूज होऊन जातो आपण. मग तसले शब्द एका पेपरवरती काढायची, मग त्या शब्दाला मराठीत काय म्हणतात मग ते एका साईडला काढायचे. जे कठीण जातात ना आपल्याला उच्चारायला आणि त्याचा अर्थ समजत नाही मग ते साईडला काढून ठेवायचे, की जे नेहमी वापरात येत असतात प्रश्न, म्हणजे उदाहरणार्थ अभियोग्यता, अध्ययन, अध्यापन हे इझी आहेत आपल्याला. अशाच प्रकारचे इतर काही असतात, तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेन क्वेश्चन पेपरमध्ये. मग ते आपण काय करायचं की एका पेपरमध्ये काढून ठेवायचं, म्हणजे कमी वेळेत आपण अभ्यास कसा चांगला करायचा याबद्दल मी सांगते. त्याचप्रमाणे काय करायचं की जास्त करत बसायचं नाही. आपल्याला एकदा वाचल्यावर एखादं समजत असेल तर त्याच्यावरती आपण जास्त काय म्हणजे करत बसण्याची गरज नाही. मग जे आपल्याला येत नाहीत त्याच्यावरती तुम्ही नोट्स काढून एका कागदावर लिहून ठेवा. आपल्याला जे जमत नाही ते जास्त आपण वाचायचं आणि ते काढून त्याचे शॉर्ट्स नोट्स करून आपण लिहून ठेवायचे. पुढे बघा, जे आपल्याला येत नाही, समजत नाहीत त्याबद्दल काय करायचं आहे, जास्त माहिती घेणे आणि नोट्स स्वरूपात काढून ठेवणे. त्यानंतर शॉर्ट्स नोट्स करायचे आहेत आपल्याला. आपण आता उदाहरणार्थ बघा, पेपर सेकंडचा तुम्ही जर समजत असाल, SST किंवा सायन्सवाले असेल, मॅथ्सवाले देखील काय करू शकता, मॅथ्सचे छोटे ट्रिक्स काढू शकतात किंवा गणिताचे प्रत्येक आता एक चॅप्टर असतो, म्हणजे बोर्ड मॉसचं म्हणा किंवा वेगवेगळे असे चॅप्टर असतात, त्याचे शॉर्ट नोट्स काढू शकता. एकदा प्रॅक्टिस करायला लागते बरोबर. SSTचं पण सोशल सायन्सवाले कसं करू शकते की तुम्ही 6वी ते 8वीचे एकदा धडे वाचायचे. धडे वाचताच काय करायचे, एकदा धडे वाचून काढायचे, पुन्हा एकदा धडे वाचताना की नाही आपण त्याच्याबद्दल काय करायचे की शॉर्ट्स नोट्स काढायचे. इथं एक वाक्य लिहायचं, त्याच्याबद्दल असे शॉर्ट नोट्स काढायचे आणि ते आपण एक म्हणजे वही तयार करायची त्याच्याने ते लिहायचं, किंवा एक्झामला जाताना आपण फास्टमध्ये वाचू शकतो. त्याचबरोबर दररोज एक प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलीच पाहिजे. मागील जे 5 वर्षामध्ये झालेल्या आहेत प्रश्नपत्रिका ते तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय समजते की प्रश्न कसे आलेले आहेत, आपल्याला अभ्यास काय करायचा आणि आपण भरकटत चाललो असतो की म्हणजे आपण वाचत दुसरंच असतो आणि प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न येतातच दुसरे. मग त्यामुळे आपण काय करायला पाहिजे आणि काय नको ह्याच्यावरून समजते. 5 वर्षातील प्रश्नपत्रिका ही सोडवणे गरजेचं आहे. दररोज एक तरी प्रश्नपत्रिका सोडवलंच पाहिजे. आपण वाचायचं राहिलं तरी चालेल, पण प्रश्नपत्रिका तुम्ही केलंच पाहिजे. हे तुम्ही टाईम टेबलमध्ये आपल्या फिक्सच ठेवायचं. दिवसातनं जरी 2 ते 3 तास जरी अभ्यास केला ना तुम्ही, इतर वेळी जरी वर्किंग वुमेन जे असतात की ज्यांचं संसारामध्ये घरातली कामं, मुलाबाळांना सांभाळत जेव्हा आपण वेळ असतो ना फ्रीमध्ये टाईम, त्यावेळी जरी 2 ते 3 तास जरी अभ्यासाला काढलं ना व्यवस्थितरित्या, म्हणजे फापट पसारा न करता की स्मार्ट पद्धतीने शॉर्टमध्ये असं चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आपण म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण क्रॅक होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रश्न समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. प्रश्न समजल्याशिवाय तुम्हाला उत्तर समजणार नाही. प्रश्न समजण्यासाठी गोंधळून गेला तर खालचे उत्तर ऑप्शन चुकू शकतात आणि अशाच प्रकारचे हे गोंधळून टाकणारे प्रश्न म्हणजे CTTला येतात. आणि आपला काय होतोय मराठीवाल्यांचा प्रॉब्लेम की हिंदी समजत नाही लँग्वेज आपल्याला पटकन, त्यामुळे आपण कसे उत्तर आपल्याला दुसरंच वाटतंय पण त्याचं उत्तर असतंय तिसरंच, त्यामुळे आपण तिथं गोंधळून जातो.
नंतर आहे की प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. म्हणजे प्रॅक्टिस तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवल्याशिवाय आणि सिलेबस याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. म्हणजे प्रश्नपत्रिका तर तुमची दररोज एक झालीच पाहिजे. त्यानंतर तुम्ही फक्त वाचत राहिलात तर उपयोग नाही. नुसतं वाचत काहीच उपयोग नाही. तुम्हाला काही समजणार नाही. वाचन नुसतं केलं तर होणार नाही. त्यासाठी प्रश्नपत्रिका हे सोडवलंच पाहिजे. त्यानंतर नवीन प्रश्न कोणते आहेत हे समजून घ्यावे. उदाहरणार्थ कथन आणि कारक सारखे प्रश्न येत आहेत. उदाहरणार्थ काय म्हणतात की असर्शन आणि रिझनिंग म्हणजे काय की कथन आणि कारक. कथन दिलेलं असते वरती एखादं वाक्य असं आहे आणि ऑप्शन दिलेले असतात त्याच्यावरती की 2, 3 असे ऑप्शन्स दिलेले असतात. मग यापैकी काय येईल ते ऑप्शन्स वगैरे दिलेले असतात. तर आपण त्या तिन्हीपैकी कोणतं ह्याच्याशी निगडीत आहे ते तशा प्रकारचे आता जरासं म्हणजे प्रश्न वगैरे किंवा फॉर्मॅट जास्त प्रकारे विचारणं म्हणजे 1-2 वर्षामध्येच जास्त प्रकारे विचारलं जात आहे. मग तशा प्रकारचं काय करायचं की ते प्रश्न काय आहेत, कशाबद्दल येतात आणि तसे प्रश्न आता हल्ली येत आहेत 1-2 वर्ष. मग ते आपण कसं प्रश्नपत्रिका म्हणजे पाहिल्यानंतर आपल्याला ते समजून जाते. तर मी देखील काय केलं की मी पहिल्यांदाच CTT एक्झाम दिलेली आहे आणि मी देखील फर्स्ट अटेम्प्टमध्ये मीच क्रॅक केलेला आहे मी 90+ मार्कमध्ये आणि ते पण मी 8 दिवसात अभ्यास केलेला. मी पण काही जास्त अभ्यास केला नव्हता. चला तर आपण काय करूया तर त्याचप्रमाणे टेटचा पण सिलेबस आपण बघून घेऊया. तर टेटचा पॅटर्न कसा होता की 2017ला आपण एक्झाम दिलेली. तेव्हा कसे होते की 200 प्रश्न होते, 200 गुण होते आणि 2 तास होता. तर बुद्धिमत्ता चाचणीचे 80 प्रश्न होते, गणित 30, पुढे मागे धरा 5-10 प्रश्न इकडे तिकडे, अभियोग्यताचे 30 प्रश्न. अभियोग्यता म्हणजे हेच आपल्याला CDP म्हणा हे सगळे मिक्स प्रश्न वगैरे होते त्याच्यामध्ये. किंवा मुलांना तुम्ही असं झालं की मुलांना एक धडा समजत नसेल तर तुम्ही कशा प्रकारे शिकवणार अशा प्रकारचे ते प्रश्न होते. मराठी 15 मार्काचं, इंग्रजी 15 मार्क, ह्याच्यात ग्रामर वगैरे पॅराग्राफ सगळा मिक्सच असायचा. GKचे प्रश्न किंवा कम्प्युटरवरचे प्रश्न आणि विज्ञान असा होता. पण IBPSचा पॅटर्न पूर्ण चेंज झाला. हा अभ्यासमध्ये पूर्ण चेंज झालेला आहे. IBPS पॅटर्नमध्ये पूर्ण म्हणजे IBPSचा जो सिलेबस असतो ना बँकिंगला तसेच प्रश्न होते. 2017ला देखील मी एक्झाम दिलेली होती आणि तेव्हाचा सिलेबस आणि आत्ताचा सिलेबसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि बौद्धिक चाचणीचे प्रश्न तरी मला तरी वाटते की बुद्धिमत्ताचे आणि गणिताचे प्रश्न 150+ तरी होते बघा. 150+ असले 100%. 200 प्रश्नापैकी 150+ हे बुद्धिमत्ता आणि गणितचेच प्रश्न होते किंवा 150 तरी धरा. आणि त्यानंतर हे उरलेले जे आहेत ते 10 प्रश्न होते त्याच्यावरती. पण जास्त करून सगळे गणित आणि बुद्धिमत्तेचेच प्रश्न पेपरला दिसत होते. आणि इतका म्हणजे टफ काढलेला सिलेबस, वेळ पण खूप कमी होता. आणि ती देखील मी एक्झाम दिलेली आहे 2022ला. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाचं हे नियोजन करू शकता. तर 2017ला देखील मी एक्झाम दिली होती, 2022ला देखील दिलेली आहे. आणि CTTचं जर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, मी तशा प्रकारे पण घेऊ शकते.